माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। सर्वांनी स्वस्त आणि मस्त राहा। तर मी कुठे चालली आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओला पूर्ण नक्की पहा। तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे। तर मी आले आहे आमच्या रत्नागिरीतील भाटे येथील श्री झरी विनायकाच्या दर्शनाला आणि आज आहे संकष्टी। तर संकष्टीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। म्हणूनच मी हा व्हिडिओ आज पोस्ट करत आहे, कारण त्या निमित्ताने तुम्हाला गणपती बाप्पाचे दर्शन हो। तर मी येऊन पोहोचलेली आहे झरी विनायकाच्या मंदिराच्या इथे आणि आता त्याचं कन्स्ट्रक्शन खूप नवीन छान प्रकारे केलेलं आहे। खूप छान प्रकारे आता हे मंदिर बांधण्यात आलेले आहे, म्हणूनच आम्ही दर्शनासाठी आलो आहोत। आज थोडी गर्दी कमी आहे मंदिरामध्ये, कारण संकष्टीच्या दिवशी इथे खूप गर्दी असेल, म्हणूनच आम्ही आधी आलो आहोत दर्शनासाठी। आणि जेव्हा इथे उद्घाटन झालं या मंदिराचं त्यावेळेला 5 दिवस खूप छानपैकी सोहळा इथे चालू होता। गणपती बाप्पाचे वाहन उंदीर म्हणजेच मूषक यांचे सर्वात प्रथम मंदिरामध्ये इथे दर्शन होतं। मंदिराच्याच बाजूला एक छोटं तळं आहे, तिथे एक झरा कायमस्वरूपी वाहत असतो पाण्याचा आणि पाण्यामध्ये तुम्ही हा दगड पाहू शकता ज्याच्यावरती जय श्रीराम असं लिहिलेलं आहे आणि तो पाण्यामध्ये तरंगत आहे। पाण्यामध्ये तुम्ही मासे सुद्धा पाहू शकता, कासव सुद्धा आहे। खूपच छान तळं आहे इथलं हे। मंदिराचं थोडं काम अजून बाकी आहे आणि ते काम पूर्ण झाल्यावरती अजून छान प्रकारे तुम्हाला हे मंदिर पाहायला भेटणार आहे। तर ही आहे इथल्या झरी विनायक देवताची मूर्ती आणि आता बाजूलाच तुम्ही पुढे ती चांदीची मूर्ती सुद्धा पाहू शकता, जी आता इथे लावण्यात येणार आहे। त्याचं काम थोडं अजून चालू आहे। तर तुम्ही पण आज संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पाचं दर्शन घ्या। दर्शन घेऊन झाल्यानंतर बाहेर आम्ही असा हा छान फोटो काढलेला तुम्ही पाहू शकता की किती छान फोटो आला आहे। सनसेट सुद्धा दिसत आहे त्यात। इथेही हनुमानजींची मूर्ती सुद्धा स्थापन केलेली आहे, त्याचंही आम्ही दर्शन घेतलेलं। आणि या मंदिराच्याच बाजूला आहे समुद्र, त्याचाही तुम्ही आनंद इथे आल्यानंतर घेऊ शकता। झरी विनायक मंदिराच्याच बाजूला हा भाटेचा सी बीच आहे, त्याच्यामुळे इथे खूपच गर्दी सुद्धा असते पर्यटकांची। आणि तुम्ही पण जर येणार असाल कोकणामध्ये तर पर्यटनाला इकडे नक्कीच या। मे महिन्यामध्ये एक पर्यटकांची खूपच गर्दी असते आणि माझे व्हिडिओ पण पहा, त्याच्यात मी दाखवलेलं आहे कोणकोणती ठिकाणं रत्नागिरीमध्ये फिरण्यासाठी आहेत। मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा काही लिंक्स देईन त्यांच्या। तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ? तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया आता माझ्या पुढच्या नवीन व्लॉगमध्ये।